महत्वाची बातमी अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। चांदूर बाजार तालुक्यामधील माधान आणि सोनोरी गावामध्ये मुसळधार पाऊस झाला। घरांना पावसाने वेढा दिला आणि त्यामुळे गावकरी घरावरच्या छतावर आता चढले आहेत। सोनोरी गावाचा संपर्क तुटलेला आहे। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। अधिक माहितीसाठी थेट आपण चांदूर बाजारमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील ओप यांच्याकडे। स्वप्नील, तुमच्या मागे आपण पाहतो की पाण्याचा प्रवाह किती वेगात आहे, म्हणजे किती मोठी ढगफुटी या ठिकाणी झालेली आहे, किती मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी पडलेला आहे ते देखील आपण इथे पाहतोय। आता नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच निखिला मॅडम, दुपारी 2:30 वाजतापासून या भागामध्ये धुवाधार पाऊस झाला। माधान असेल, सोनोरी आणि आजूबाजूचे गाव जे आहेत ते शिरसगाव असेल, चांदूर बाजार तालुक्यालाच अक्षरशः ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपलेला आहेत। आणि त्यातल्या त्यात माधान गावामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे। त्यामुळं गावात अक्षरशः पाणीपुराचं जे आहे ते शिरलेलं आहे। त्यामुळं जनजीवन तर विस्कळीत झालेलं आहे, परंतु अनेक लोक जे आहेत ते घरावर अडकलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो ही नद आणि नदीच्या त्या काठावर जर आपण पाहिलं तर अनेक शेकडो जण नागरिक अटकलेले आहेत। दुसरीकडे काही जण टेरेसवर गेलेले आहे घराच्या। त्या ठिकाणी आपण बघू शकतो एक छोटंसं दुकान दिसतंय आणि त्या ठिकाणी एक माणूस वाट बघत आहे की या पावसातून कसं बाहेर काढलं। त्यासाठी जर आपण पाहिलं त्या ठिकाणी जिल्हा शोध व बचाव पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। अथक प्रयत्न केले जात आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी संत गुलाबराव महाराज संस्थानचं हे मंदिर आहे। या ठिकाणी छोटंसं चिमुकलं बाळ आहेत। 2 महिला त्या ठिकाणी पाण्यामध्ये अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणी मंदिर आहे, मंदिरात देखील काही महिला अटकलेल्या आहेत। या पावसामुळे जर आपण पाहिलं तर या भागामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। पूर सदृश्य परिस्थिती संपूर्ण आपल्याला शेतांमध्ये पाहायला मिळत आहेत। अजूनही पाऊस जे आहे ते संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे या भागातलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। त्या बाजूला जर आपण पाहिलं तर जवळपास 4 ते 5 लोक अटकले होते, त्यांना जे आहे ते सुखरूप आता बाहेर काढण्यात आले। परंतु जे अनेक लोक अडकलेले आहेत, जसं की या टेरेसवर आपण बघू शकतो लोक अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाते। दुसरीकडे हा संपूर्ण मुख्य मार्ग आहे, शिरसगाव बंड असेल किंवा मग ब्राह्मणवाडा थडी करजगावला, या मार्गाने अनेक लोक जातात। जवळा संपूर्ण मार्ग पडतो, परंतु आता हा मार्ग तुटलेला आहे। दुसरीकडे सोनोरी गावात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे, ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी देखील रस्ता जो आहे तो बंद झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो पाणी थोडं ओसरलेलं, परंतु तिकडे गावाच्या शाळेमध्ये पर्यंत जे आहे ते पाणी गेलेलं होतं आणि अजूनही पाण्याचा जो आहे तो प्रवाह या ठिकाणी आपल्याला कायम पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक घरं वगैरे पडल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी मोठं जे आहे ते नुकसान जे आहे ते झालेलं आहे। काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या ठिकाणी आपल्याला काही महिला दिसत आहेत, आपण त्यांना पाहण्याचा आपण प्रयत्न करूया, त्यांच्याशी बोलूयात नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे। किती वेळापासून त्या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या अडकून पडलेल्या आहेत। संततधार पाऊस संपूर्ण या भागामध्ये सुरू आहे। आपण हे दृश्यांमध्ये बघू शकतो छोट्या छोट्या महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पावसाचा जो आहे तो ओढा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो पाऊस त्या ठिकाणी आहेत। तुम्ही कशाला येता इकडे एवढ्या पावसात? कशाला येतात? ओढा आहे ना, थांबा। आपण बघू शकतो या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। छोटे छोटे मुलं जे आहेत ते या ठिकाणी पावसात अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बघू शकतो आपण, हे बघा मोठं या ग्रामस्थांची मागणी होती की नाल्याचं बांधकाम झालं पाहिजे, पुलाचं बांधकाम झालं पाहिजे, ते बांधकाम होत नाही। त्यामुळं अशा पद्धतीनं जे आहे ते त्यांना अटकावं लागतं। आपण बघू शकतो पावसाला जो आहे तो मोठ्या प्रमाणावर ओढा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो। पाऊस संपूर्ण या भागामध्ये जो आहे तो मोठा झालेला आहे। त्यामुळं नागरिकांची जर आपण पाहतो तारांबड या भागात उडालेली आहे संततधार। स्वप्नील, आणि आपण या ठिकाणी पाहतोय की किती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या ठिकाणी वाहतंय आणि आता सध्या पाऊस थांबलाय, त्यामुळे थोडासा दिलासा आहे नागरिकांना सुद्धा।